असू दे असू दे. काय म्हणता जयदीप भाऊ? अरे सत्यदादा कुठे आहे तुम्ही? काल रात्री किती फोन केले तुम्हाला, तुमचा फोनच लागत नव्हता. पण तुम्ही का फोन करत होता मला? कमॉन सत्यदादा, अहो तो माथेफिरू तुमच्या मागे लागलाय. मी म्हंटल एकदा कॉल करून चेक तरी करून घ्यावं. अहो लिटरली मी काल रात्री घरी सुद्धा आलो होतो, विचारा. बट तुम्ही आणि मंजिरी मॅडम दोघं घरी नव्हतात. आम्ही जरा आउटिंगला गेलो होतो. ओहो आउटिंग, वाव, मजा आली असेल ना आउटिंगला? कसली मजा, त्या माथेफिरूचा फोन आला होता. एवढं सगळं घडून गेलं काल रात्री आणि तुम्ही कोणीच मला कळवलं नाही. हो एक फोन तर करायचा, मी लगेच आलो असतो ना हेल्पसाठी. अहो एवढं सगळं अचानक घडलं की लक्षातच राहिलं नाही. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही सगळे सुखरूप आहात ना, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. अरे काय ही तयारी कसली? कुठे बाहेर निघालात का? होय, दिल्लीला चाललोय पक्षाच्या कामासाठी. ओ ग्रेट ग्रेट, हॅपी जर्नी. थँक्यू. सुखरूप जा, सुखरूप या. निघालात सत्यजितराव? होय आई. यशस्वी व्हा सत्यजितराव. सत्यादाजी, हॅपी जर्नी. हा, थँक्यू अमरे. आणि काळजी घ्यायची आहे, स्वतःची पण आणि बाळाची पण. सत्या, सत्या थांब, जाऊ नको तू. प्लीज ऐक माझं मन म्हणते काहीतरी वाईट घडणार आहे. तू जाऊ नकोस, मला खूप भीती वाटते. ही मंजू कशाला थांबवते आता? हिला काही दृष्टांत वगैरे मिळतो की काय? वाघमारे, अहो एवढं का घाबरताय तुम्ही? काल रात्री तर आपलं बोलणं झालं ना, मग अचानक एवढं घाबरायला काय झालं तुम्हाला? ए बेट, जाणाऱ्या माणसासमोर असं मांजरासारखं आडवं जायचं नसतं, एवढं साधं कळत नाही का ग तुला? मम्मी तू जरा शांत राहा बरं. वाघमारे काय झालं? का अशा वागताय? तेव्हा समोरचा दिवा विझला. असं दिवा विझणं चांगलं नसते सत्या, ते पण कुणीतरी घरातनं प्रवासासाठी जात असताना. अच्छा असं आहे तर. अहो वाघमारे, दिवा वाऱ्यानं बी विजू शकतो की. आणि त्याला अपशकुन का समजताय तुम्ही? निरंजनातलं तेल संपलं तर दिवा विजतोच की कायम आपल्या घरातला. सत्या, कायमची गोष्ट वेगळी आहे, आजची वेगळी आहे. काय वेगळी गोष्ट नाही आहे वाघमारे. हे बघा, माझं निघणं आणि दिवा विझणं याचा संबंध जोडत बसू नका तुम्ही. हो एक्झॅक्टली. हे दिवा विझणं, अपशगुन, हे सगळं अंधश्रद्धा आहे हो. मंजिरी मॅडम, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. बी पॉझिटिव्ह ना, राईट सत्यदादा? तुमच्या सगळ्यांचा विश्वास नाही बसणार, पण मला कालपासून कसं तरच फील होते.
मला खूप अस्वस्थ वाटते. काहीतरी वाईट होणार असं वाटते. ऐका माझं जरा. हा तसंच वाटणार तुला. तू चांगल्याचा विचार करतच नाही ना, मग तुझ्या मनात असंच वाईट येणार कायम. पण मी काय म्हणते सत्यजितराव, अहो म्हणजे एवढ्या काळजीने सांगते तर ऐका की तुम्ही पण. आई अहो नका काळजी करू तुम्ही. मी सावकाश जाऊन सावकाश येईन. मी येऊ तुझ्यासोबत. मी पण येतो. अहो वाघमारे कशाला? ड्युटी नाही आहे का तुमची? आणि मधल्या काळात काय कमी सुट्ट्या पडल्यात तुम्हाला? मग कशाला हट्ट करताय? बघा टेन्शन घेऊ नका. मी असा जातो आणि असा येतो. 2-3 दिवसाचाच तर प्रश्न आहे. मंजू हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. अगं तुझ्याच मनात अशी भीती आली तर सत्याला घराबाहेर पडणंच अवघड होईल. मग काय? वहिनी तुम्ही काय सुद्धा टेन्शन घेऊ नका. आणि दिवा विजलाय ना, पिटू की आपण परत. तुम्ही सगळे ऐकत का नाही आहात माझं? सध्या तू तरी ऐक. ही मीटिंग टाळता येऊ शकते. तू बोल एकदा पक्षप्रमुखांची. नाहीतर ऑनलाईन मीटिंग अटेंड करता येते का ते तरी बघ. वाघमारे शांत व्हा तुम्ही. हे बघा, दिल्लीला जाण्याखेरीज आता दुसरा कुठलाच मार्ग नाही. अरे पण वाघमारे बघा, मी तुम्हाला काल बी बोललो होतो आणि आत्ता बी बोलतोय. देव, ब्रह्मदेव, राक्षस, ब्रह्मराक्षस कुणी जरी आपल्याला वेगळं करायचा प्रयत्न केला ना, तरी आपल्याला वेगळं करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही आता जास्त विचार करत बसू नका. हसत हसत मला निरोप द्या. निरोप बिरोप असले शब्द नको वापरू. बर येऊ आता. तू ऐकणारच नाहीस तर काय बोल. ठीक आहे जा, पण मला सगळे अपडेट्स देत राहशील. ओके डन. आता निघायला. मम्मी मी दादाला सोडून येतो. सत्या नीट सावकाश जा. आणि कुणाला काही बी वाटलं की नाही तरी तुझा प्रवास चांगलाच होणार आहे बघ. सत्या हे बघ, व्यवस्थित जा आणि गेल्यावर फोन कर. आठवणीनं फोन कर, नाहीतर ही अशीच काळजी करत बसेल. होय पप्पा. एक मिनिट हा, मला फोन आला. हॅलो दादा फोन नाही लागला तर मेसेज करा. अगं वय ग बाळा,